शक्यतोवर विद्यार्थ्यांना तिथं जे फूड द्यायचंय ते होलसम फूड असावं हे अपेक्षित आहे. फ्रुट्स असावेत हे अपेक्षित आहे. भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध व स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर असावा हे अॅडव्हायझरी आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेत हे पिण्यायोग्य पाणी, स्वच्छता, अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनाची काटेकोर अंमलबजावणी जिथं फूड सर्व्ह केलं जातं किंवा प्रिपेअर केलं जातं याची इम्प्लिमेंटेशन होणं अपेक्षित आहे. हे करत असताना प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे. आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे. त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात. हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर सुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे. जेणेकरून हा आपला सेफ फूडच्या बाबतीतला, न्यूट्रिशनल फूडच्या बाबतीतला, बॅलन्स डाएटच्या बाबतीतला अवेअरनेस आणि सेन्सिटायझेशन विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, शाळेमध्ये आणि पॅरेंट्समध्ये केला जाईल हे त्याच्यातून अपेक्षित आहे.